वेलकम स्टुडंट्स. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्कोप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलेला आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीमचा स्कोप कुठे कुठे आहे? मेडिकल क्षेत्रात आहे, हेल्थकेअर क्षेत्रात आहे, ई कॉमर्स, सोशल मीडिया, अशा विविध अनेक क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्कोप आहे. आपण करिअर ऑटोमेशनमध्ये, रोबोटिक्समध्ये करू शकतो. हेही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तसेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत कंपोनंट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता कंपोनंट्स म्हणजे काय? घटक. कुठले कुठले घटक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे? जर आपल्याला एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम बनवायची असेल, मेडअप करायची असेल, तर आपल्याला कशा कशाची रिक्वायरमेंट्स आहे, कुठले कुठले कंपोनंट्स गरजेचे आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, कंपोनंट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये दोन टाइप्सचे कंपोनंट्स आपण यूज करतो. एक कंपाऊंड कंपोनंट्स आणि दुसरा आहे कोर कंपोनंट्स. म्हणजे काय? संयुक्त कंपोनंट्स आणि मुख्य कंपोनंट्स. म्हणजे संयुक्त घटक आणि मुख्य घटक, हे आपण दोन टाइपचे कंपोनंट्स तिथे यूज करतो. चला तर बघूया कंपोनंट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. The core components and constituents of AI are derived from the concept of logic, कॉग्निशन अँड कम्प्युटेशन. आता हे जे काही कंपोनंट्स आहेत आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, ते कशापासून डिराइव्ड केलेले आहेत? तर लॉजिक. लॉजिक म्हणजे काय? तर्कशास्त्र. कॉग्निशन म्हणजे अनुभूती आणि कम्प्युटेशन म्हणजे गणना. या तीन गोष्टींपासून आपण कोर कंपोनंट्स अँड संयुक्त कंपाऊंड कंपोनंट्स हे डिराइव्ड केलेले आहे. की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे एक लॉजिक आवश्यक आहे, कॉग्निशन आवश्यक आहे आणि कम्प्युटेशन आपल्याला गरजेचं आहे, जर आपल्याला एखादी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम मेडअप करायची असेल तर. नेक्स्ट आहे बघा, अँड द कंपाऊंड कंपोनंट्स बिल्ट अप थ्रू कोर कंपोनंट्स. म्हणजे जे काही संयुक्त घटक आहेत आपले, ते कशापासून बिल्ड केले जातात? तर मुख्य घटकांपासून, म्हणजे कोर कंपोनंट्स पासून. तर हे कोर कंपोनंट्स कुठले कुठले आहेत? तर आपल्याला कशाची गरज आहे? लॉजिक, कॉग्निशन अँड कम्प्युटेशन तर गरजेचंच आहे. त्याच्याबरोबर आपल्याला कशाची आवश्यकता आहे? तर नॉलेज, रिझनिंग, सर्चिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, व्हिजन एक्सेट्रा. हेही आपले कोर कंपोनंट्स महत्वाचे आहेत. नॉलेज, रिझनिंग, सर्च, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अँड व्हिजन. बघा, आता कंपोनंट्स, एखादी सिस्टीम बनवायची असेल तर आपल्याला काय काय आवश्यक असतं हे डायग्राम्स मध्ये दाखवलेले आहेत. हे सर्व आपले कोर कंपोनंट्स आहेत. बघा, मग इंटेलिजन्स एजंट लागतील, एक्सपर्ट सिस्टीम्स पाहिजेत, रोबोटिक्स पाहिजे, व्हिजन सिस्टीम्स पाहिजे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग पाहिजे प्रोग्रामिंग करण्यासाठी, लर्निंग सिस्टीम पाहिजे समजून घेण्यासाठी, न्यूरल नेटवर्क्सची आपल्याला गरज आहे, जेनेटिक अल्गोरिदम्सची आपल्याला गरज आहे एखादी एक्सपर्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम बनवण्यासाठी. नंतर बघा, लेवल वाईज आपल्याला हे कंपोनंट्स दिलेले आहेत. कुठल्या लेवलला आपण कुठल्या कंपोनंट्सची गरज आहे आपल्याला? तर तीन टाईपचे लेवल दिलेले आहेत आपल्याला, ते आपल्याला गरजेच्या आहेत. कुठल्या? लॉजिक, कॉग्निशन, फंक्शनल किंवा त्याला कम्प्युटेशनल म्हणू आपण. बघा, लॉजिक लेवलमध्ये लॉजिक तर्कशास्त्र यूज करत असताना आपल्याला कुठल्या? कोर कंपोनंट्स, कंपाऊंड कंपोनंट्स अँड कोर्स कंपोनंट, तीन टाईपचे कंपोनंट्स यूज करत असताना आपल्याला कशा कशाची गरज आहे? जेव्हा आपण लॉजिक लेवलमध्ये वर्किंग करतो तेव्हा जर कोर कंपोनंट्स यूज केले तर कुठले कुठले लागतील आपल्याला? ते इंडक्शन, प्रोपोजिशन, टोटोलॉजी, मॉडेल लॉजिक. या चार टाईपच्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. जेव्हा आपण कंपाऊंड कंपोनंट्स यूज करतो तेव्हा आपल्याला नॉलेज, रिझनिंग, कंट्रोल, सर्च, या चार टाईपच्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. जेव्हा आपण लॉजिक लेवलमध्ये कोर्स कंपोनंट्स वापरतो तेव्हा कशाची गरज आहे आपल्याला? नॉलेज बेस्ड सिस्टीमची अँड सेकंड ह्युरिस्टिक सर्च, थेरम प्रूव्हिंग, या तीन गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. तसेच आपण कॉग्निशन लेवलमध्ये वर्क करत असताना टेम्परर लर्निंग, ॲडॅप्टेशन, सेल्फ ऑर्गनायझेशन, ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे एखादा सपोज आपण सेन्सर घेतला तर त्या सेन्सरला टेम्परल लर्न करता आलं पाहिजे, त्याला स्वतःला अडॅप्ट करता आलं पाहिजे,
तो सेल्फ ऑर्गनाइज असला पाहिजे, म्हणजे फुली ऑटोमेटेड असला पाहिजे, हे आपल्याला गरजेचं आहे. कंपाऊंड कंपोनंट्स मध्ये बिलीफ, डिझायर, इंटेन्शन. तसंच कोर्स कंपोनंट मध्ये कशाची गरज आहे, तर मल्टी एजंट सिस्टीम, कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम आपल्याला माहीत असले पाहिजे. नंतर बघा फंक्शनल कंपोनंट्स मध्ये फंक्शनल लेवल मध्ये कोर कंपोनंट्स कुठले कुठले गरजेचे आहेत, तर मेमरी अँड परसेप्शन. परसेप्शन म्हणजेच काय की त्याला एखाद्या गोष्टीचा स्पर्श कळला पाहिजे, सेन्स कळला पाहिजे, त्याला आपण परसेप्शन्स म्हणतोय. म्हणजे मेमरी आवश्यक आहे, परसेप्शन्स आवश्यक आहे. नंतर कंपाऊंड मध्ये युटेरन्स माहीत असला पाहिजे. नंतर कोर्स कंपोनंट्स मध्ये काय काय लागणार आहे आपल्याला, त्याचं व्हिजन काय आहे आपण डेव्हलप करण्यासाठी, त्याला प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली वापरणार आहोत आपण, नॅचरल लँग्वेज. नंतर स्पीच प्रोसेसिंग, बोलण्याचं मीडियम कुठलं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग करण्याचं मीडियम कुठलं आहे, हे आपल्याला गरजेचे आहे. या 3 लेवल आणि त्याचे कंपोनंट्स एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे बघा, द कोर एंटिटीज आर इनसेपरेबल constituents of AI in that these concepts are fused at atomic level. म्हणजे काय, ज्या काही कोर एंटिटीज आहेत अँड कंपाऊंड एंटिटीज आहेत त्या आपल्याला इनसेपरेबल आहेत, त्या एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाही. जेव्हा एखादी सिस्टीम आपण डेव्हलप करतो तेव्हा आपल्याला कोर कंपोनंटची गरज असते, कंपाऊंड कंपोनंटची गरज असते अँड कोर्स कंपोनंटची पण गरज असते. तसेच आपल्याला 3 लॉजिक लेवलही यूज करायचे असतात, म्हणजे त्या इनसेपरेबल आहेत, सेपरेट करू शकत नाही आपण त्यांना. म्हणून द कन्सेप्ट डिराइव्ड फ्रॉम लॉजिक आर प्रोपोजिशनल लॉजिक, टोटोलॉजी, मॉडेल अँड टेम्परल लॉजिक. म्हणजे ह्या कन्सेप्ट कशापासून डिराइव्ड केलेल्या आहेत, तर प्रोपोजिशनल लॉजिक मध्ये, तर्कशास्त्रानुसार किंवा टोटोलॉजीनुसार किंवा मॉडेल अँड टेम्परल लॉजिकनुसार. नंतर बघा, द कंपाऊंड कंपोनंट्स आर मेड अप ऑफ सम कॉम्बिनेशन ऑफ द लॉजिक अँड कॉग्निशन स्ट्रीम. कंपाऊंड कंपोनंट संयुक्त घटक कशापासून बनवलेले आहेत, तर्कशास्त्र अँड अनुभूती मिळून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण कंपोनंट बनवलेले आहेत. कंपाऊंड कंपोनंट्स हे आपल्याला एखादी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम बनवताना खूप गरजेचे आहेत. तसेच कोर कंपोनंट्सही दीज आर नॉलेज, रिझनिंग अँड कंट्रोल जनरेटेड फ्रॉम constituents of logic such as predicate, calculus, induction and tautology, and some from cognition such as learning and adaptation. म्हणजे जसे आपल्याला कंपाऊंड कंपोनंट्स गरजेचे आहेत लॉजिक अँड कॉग्निशनचे कॉम्बिनेशन करून, तसेच आपल्याला कोर कंपोनंट्सही गरजेचे आहेत. आता त्या कोर कंपोनंट्स मधलं आपल्याला काय माहीत असलं पाहिजे, तर टोटोलॉजी माहीत असली पाहिजे, म्हणजे आपला आउटपुट काय आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. कुठलं ऑपरेशन्स आपण कॅल्क्युलस परफॉर्म करणार आहोत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कसं ते लर्न करायचं, ते लर्निंगही आपल्याला माहीत असलं पाहिजे. स्वतःला ते सेल्फ अडॅप्टेशन असलं पाहिजे, म्हणजे स्वतःच कॅल्क्युलेशन करून आपल्याला रिझल्ट देणारं असलं पाहिजे. हे कोर कॉम्पोनंट्स यूज करून आपल्याला करायचं आहे. नंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली टाइप्स ऑफ AI. आता कंपोनंट्स ऑफ AI मध्ये एवढंच लक्षात ठेवा की कंपोनंट्स कुठले कुठले आहे. कोर कंपोनंट नॉलेज, रिझनिंग, अडॅप्टेशन, प्रेडिक्शन. तसेच कंपाऊंड कंपोनंट्स आहेत आपले 3 लेवल आहेत, लॉजिक, कॉग्निशन अँड कम्प्युटेशन. हे लक्षात ठेवायचे कंपोनंट्स ऑफ AI मध्ये. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला टाइप्स ऑफ AI. कुठले कुठले टाइप्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, तर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 2 टाइप आहेत, टाइप 1 अँड टाइप 2. तसेच टाइप 1 मध्ये अजून 3 टाइप आहेत, नॅरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तसंच नॅरो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण म्हणतो. तसेच टाइप 2 मध्ये पण त्याचे 4 टाइप आहेत बघा. मग रिॲक्टिव्ह मशीन्स, लिमिटेड मेमरी, थेअरी ऑफ माइंड, सेल्फ अवेअरनेस. हे आहेत आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टाइप्स. आपण डिटेल्स मध्ये बघूया. बघा मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन बी डिवायडेड in various type. There are mainly 2 types of main categorization. 2 टाइपच्या मेन कॅटेगरीज आहेत. त्या कशावरती डिपेंड्स आहेत ह्या कॅटेगरी, तर त्याच्या
कॅपॅबिलिटीवरती. टाईप 1 ही कॅपॅबिलिटीवरती डिपेंड्स आहे आणि टाईप 2 ही त्याच्या फंक्शनॅलिटीवरती डिपेंड्स आहेत म्हणून दिले आहे. विच आर बेस्ड ऑन कॅपॅबिलिटीज अँड बेस्ड ऑन फंक्शनॅलिटीज ऑफ AI. फॉलोइंग इज फ्लो ऑफ डायग्राम विच एक्सप्लेन द टाइप्स ऑफ AI. डायग्राम मध्ये बघा टाइप्स दिलेले आहेत. नंतर बघा टाइप 1 आपण एक्सप्लेन करूया. टाइप AI टाइप 1 बेस्ड ऑन कॅपॅबिलिटीज. कशावरती आहे? त्याची कॅपॅसिटी किती आहे याच्यावरती डिपेंड आहे आपला टाइप 1. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीमची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बघा मग फर्स्ट टाइप आहे आपला नॅरो AI. त्यालाच आपण दुसरं नाव काय आहे? वीक AI म्हणजे वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. Narrow AI is a term used to describe artificial intelligence systems that are specified to handle a singular or limited task. आता नॅरो AI मध्ये काय केलं जातं? अशी सिस्टीम बनवली जाते की ती सिस्टीम फक्त ओनली वन टास्क परफॉर्म करेल. सिंग्युलर टास्क किंवा त्याला दिलेले जेवढे लिमिटेड टास्क असतील तेवढेच टास्क ती परफॉर्म करेल. मल्टिपल टास्क परफॉर्म करणार नाही. तिला आपण म्हणतो नॅरो AI. अजून काय करते? तिला दुसरं नाव आहे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स ANI, ऑल्सो रेफर्ड ॲज वीक AI और नॅरो AI. हे आपल्याला माहित आहे. तर नॅरो AI इज अ गोल ओरिएंटेड म्हणजे काय? तिला जे काही गोल दिलेला आहे त्या गोलनुसारच ती वर्क करते, एक्स्ट्रा वर्क करत नाही म्हणून ती गोल ओरिएंटेड आहे. डिझाईन टू परफॉर्म सिंग्युलर टास्क. एकच टास्क परफॉर्म करण्यासाठी तिला डिझाईन केलं जातं. दॅट इज कुठल्या कुठल्या आहेत अशा नॅरो AIचे ॲप्लिकेशन्स? फेशियल रिकग्निशन म्हणजे एखादं फेशियल रिकग्निशनचं ॲप्लिकेशन असेल तर ते त्याने काय केलं जाईल? फक्त फेस कॅप्चर केला जाईल. दुसरं थंब घेतले जातील का? बायोमेट्रिक घेतलं जाईल का दुसरं? तर नाही. म्हणजे फेशियल रिकग्निशनचं ॲप्लिकेशन असेल तिथे फक्त फेस घेतले जातील. नंतर नेक्स्ट आहे बघा स्पीच रिकग्निशन किंवा व्हॉइस असिस्टंट. ती सिस्टीम कशासाठी बनवलेली आहे? फक्त स्पीच रेकग्नाइज करण्यासाठी. नंतर आहे ड्रायव्हिंग अ कार or searching the internet and is very intelligent at completing the specific task it is a program to do. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टास्कसाठी एका सिंग्युलर टास्कसाठी जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम बनवली जाते तिला आपण म्हणतो नॅरो AI. तसं नेक्स्ट टाइप आहे तिचा बघा जनरल AI म्हणजे जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स is a type of intelligence which could perform any intellectual task with efficiency like human. आता जनरल AI मध्ये काय केलं जातं? म्हणजे जे काही इंटेलेक्च्युअल टास्क दिले जातात त्या टास्कवरती जो काही ह्युमन जसा विचार करतो, माणूस जसा विचार करतो त्या माणसाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे वर्क केलं जातं. त्याला आपण म्हणतो जनरल AI. आता इथे एक्झाम्पल असू शकतं एखादा रोबोट आहे, होम रोबोट तो कसा वर्क करतो की जो माणसाच्या बुद्धिमत्तेनुसार वर्क करतो त्याला आपण म्हणतो जनरल AI. बघा मग आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स कॅन थिंक, अंडरस्टँड, ऍक्ट इन अ वे दॅट इज इनडिस्टिंग्विशेबल फ्रॉम दॅट ऑफ अ ह्युमन इन एनी गिवन सिच्युएशन. म्हणजे हा जो काही जनरल AI आहे तो माणसाप्रमाणे थिंक पण करू शकतो, ह्युमन प्रमाणे अंडरस्टँड पण करू शकतो आणि ह्युमन प्रमाणे कृती पण करू शकतो कुठल्याही सिच्युएशन मध्ये. नंतर नेक्स्ट आहे द आयडिया बिहाइंड द जनरल AI टू मेक सच अ सिस्टीम विच कुड बी स्मार्टर अँड थिंक लाईक अ ह्युमन बाय इट्स ओन. म्हणजे काय? माणसासारखी स्वतः विचार करणारी एखादी स्मार्ट सिस्टीम बनवली जाते तिला आपण म्हणतोय जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम. आता बघा ही जी काही जनरल आर्टिफिशियल सिस्टीम अशी सिस्टीम सध्या एक्झिस्ट नाहीये बट जे काही आपले सायंटिस्ट आहेत ते त्याच्यावरती विचार करत आहेत. मग बघा करंटली देअर इज नो सच सिस्टीम एक्झिस्ट विच कुड कम अंडर जनरल AI अँड कॅन परफॉर्म एनी टास्क ॲज परफेक्ट ॲज अ ह्युमन. म्हणजे ह्युमन सारखं परफेक्ट टास्क परफॉर्म करणारी एखादी जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम तरी सध्या अवेलेबल नाहीये, एक्झिस्ट नाहीये. नंतर नेक्स्ट टाइप आहे टाइप 1चा सुपर AI. त्यालाच दुसरं नाव आहे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स सिस्टीम. इज वेअर मशीन्स बिकम सेल्फ अवेअर अँड सुपरपास द कॅपॅसिटी ऑफ ह्युमन इंटेलिजन्स अँड ॲबिलिटी. म्हणजे सुपर AI मध्ये काय आहे? सेल्फ अवेअरनेस पण आहे, ती सुपर फास्ट आहे
किंवा तिची कॅपॅसिटी आहे, माणसाच्या बुद्धिमत्ते एवढी तिची कॅपॅसिटी आहे आणि तिची ॲबिलिटी पण, कार्यक्षमता पण आहे माणसा एवढं वर्क करण्याची, अशी सिस्टीम म्हणजे सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम. बघा मग इट्स ऑल्सो नोन ॲज आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. इट्स द बेस्ट ॲट एव्हरीथिंग, मॅथ्स, सायन्स, मेडिसिन, हॉबीज, यू नेम इट. म्हणजे काय, अशी सिस्टीम ही सर्व क्षेत्रामध्ये बेस्ट आहे. इवन द ब्राइटेस्ट ह्युमन माइंड्स कॅनॉट कम क्लोज टू द ॲबिलिटीज ऑफ सुपर AI. म्हणजे जो काही एखादा खूप हुशार माणूस असेल त्याच्यापेक्षाही ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीमची ॲबिलिटी जास्त असते. बघा सम की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॉंग AI. म्हणजे ह्या सुपर AI मध्ये काही स्ट्रॉंग AI चे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणून तिला आपण स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम पण म्हणतो. बघा मग स्ट्रॉंग AI include the ability to think, to reason, solve the puzzle, make judgment, plan, learn and communicate by its own. म्हणजे ती काय स्वतः एखादं प्लॅनिंग करू शकते, एखादा जजमेंट म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम्स वरती डिसिजन मेकिंग करू शकते, जे काही आपले पझल्स असतील ते पझल सॉल्व्ह करू शकते किंवा थिंक पण करू शकते. हे झाले आपले सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम. हा झाला टाईप 1 चे 3 टाइप्स. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टाईप 2. जो आपला टाईप 1 हा कॅपेबिलिटीवरती डिपेंड्स होता, तसाच हा आपला टाईप 2 कशावरती डिपेंड्स आहे, फंक्शनॅलिटीवरती डिपेंड्स आहे. मग बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाईप 2 बेस्ड ऑन फंक्शनॅलिटी. कुठल्या कुठल्या फंक्शनॅलिटीज आहेत, कुठल्या कुठल्या तिच्या कार्यक्षमता आहेत ते आपण बघूया. फर्स्ट कार्यक्षमता आहे तिची रिॲक्टिव्ह मशीन्स. Purely reactive machines are the most basic type of artificial intelligence. जी काही प्युअर रिॲक्टिव्ह मशीन्स आहेत हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टाईप आहे. अशा रिॲक्टिव्ह मशीन्स काय करतात, सच AI सिस्टीम डू नॉट स्टोअर मेमरीज और पास्ट एक्सपिरियन्स फॉर फ्युचर ॲक्शन्स. म्हणजे हा काय झाला, एक रिॲक्टिव्ह मशीनचा एक ड्रॉबॅक झाला की म्हणजे त्या मेमरी स्टोअर करून ठेवू शकत नाहीत किंवा पास्ट एक्सपेरिमेंट स्टोअर करून ठेवत नाहीत का पुढे त्यांना फ्युचरमध्ये कुठले ॲक्शन्स करायचे आहे. हा एक आपला रिॲक्टिव्ह मशीन्सचा ड्रॉबॅक आहे. म्हणून दीज मशीन्स ओनली फोकस ऑन करंट सिनारिओ. जी काही करंट सध्याची जी काही परिस्थिती आहे तिच्यावरतीच त्यांचा फोकस असतो, पास्ट किंवा फ्युचर ॲक्शन्सवरती त्या वर्क करत नाही. अँड रिॲक्ट ऑन इट ॲज पर पॉसिबल बेस्ट ॲक्शन. म्हणजे कुठली एखादी बेस्ट ॲक्शन असते त्यानुसार त्या रिॲक्ट करतात. नंतर कोणी डेव्हलप केलेले आहे हे रिॲक्टिव्ह मशीन्स, तर IBM कंपनीने IBM's डीप ब्ल्यू सिस्टीम. हे काय आहे, तिचे एक एक्झाम्पल आहे. IBM's डीप ब्ल्यू सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ रिॲक्टिव्ह मशीन्स. तसंच गुगलचं गुगल अल्फागो इज अन एक्झाम्पल ऑफ रिॲक्टिव्ह मशीन. अल्फागो नावाची सिस्टीम अँड डीप ब्ल्यू सिस्टीम हे 2 एक्झाम्पल आहेत आपले रिॲक्टिव्ह मशीन्सचे. नंतर ह्या टाईप 2च्या फंक्शनॅलिटीमध्ये जी काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे तिची मेमरी कशी आहे, लिमिटेड मेमरी आहे. बघा मग लिमिटेड मेमरी मशीन्स कॅन स्टोअर पास्ट एक्सपिरियन्सेस और सम डेटा फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आपला फर्स्ट रिॲक्टिव्ह मशीनचा ड्रॉबॅक ओव्हरकम कोणी केला आहे, तर लिमिटेड मेमरीने. रिॲक्टिव्ह मशीनमध्ये आपल्याला पास्ट डेटा स्टोअर करून ठेवता येत नव्हता, फ्युचर ॲक्शन्स घेता येत नव्हत्या. तर लिमिटेड मेमरीमध्ये काय केलं जातं, फास्ट एक्सपेरिमेंट स्टोअर करून ठेवले जातात एक्सपिरियन्स. बट किती वेळासाठी, तर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, थोड्याच टायमासाठी आपण फास्ट एक्सपेरिमेंट स्टोअर करून ठेवू शकतो. नंतर बघा दिस मशीन्स कॅन यूज स्टोअर डेटा फॉर अ लिमिटेड टाइम पिरियड ओनली. फक्त लिमिटेड टायमासाठी तो डेटा स्टोअर करून ठेवला जातो. नंतर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आर वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिमिटेड मेमरी सिस्टीम. म्हणजे जी काही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे तिच्यामध्ये ती स्वतःचा रूट जो काही रूट गिवन दिलेला आहे तो रूट स्टोअर करून ठेवते किंवा मॅप स्टोअर करून ठेवते किंवा किती किलोमीटर डिस्टन्स ड्रायव्हिंग केलेला आहे सेल्फ स्टोअर करून ठेवते. बट ते किती टायमापुरतं असतं, तर ते लिमिटेड पिरियड पुरतं असतं. म्हणून सेल्फ ड्रायव्हिंग कार हे लिमिटेड मेमरी मशीन्सचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट टाईप आहे थेअरी ऑफ माइंड. थेअरी ऑफ माइंड, AI शुड अंडरस्टँड द ह्युमन इमोशन्स, पीपल, बिलीफ्स अँड बी एबल टू इंटरॅक्ट सोशली लाईक ह्युमन्स.
आता थेअरी ऑफ माइंड काय करतं की माणसाला अंडरस्टँड करतं, माणसाचे इमोशन्स, भावना काय आहेत, त्या माणसाच्या भावना अंडरस्टँड केल्या जातात, बिलीव्ह केला जातो आणि इंटरॅक्ट केलं जातं ॲज लाईक ह्युमन. दिस टाईप ऑफ AI मशीन्स आर स्टील नॉट डेव्हलप, म्हणजे या टाईपचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन अजून डेव्हलप केले नाही, बट रिसर्चर त्यावरती शोध करत आहे की बघा, बट रिसर्चर्स आर मेकिंग लॉट्स ऑफ एफर्ट्स अँड इम्प्रूव्हमेंट फॉर डेव्हलपिंग सच AI मशीन. अशा पद्धतीचे मशीन बनवण्यासाठी रिसर्चर खूप सारे एफर्ट्स घेत आहेत. नंतर नेक्स्ट टाईप आहे बघा सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस AI इज द फ्युचर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे AIचं फ्युचर आहे. फ्युचरमध्ये सेल्फ अवेअरनेस असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे रोबोट्स किंवा एखाद्या मशीन्स बाजारामध्ये येऊ शकतात. दीज मशीन्स विल बी सुपर इंटेलिजंट. ह्या मशीन कशा असतात? सुपर इंटेलिजंट अँड विल हॅव दिअर ओन कॉन्शियसनेस, सेंटिमेंट्स अँड सेल्फ अवेअरनेस. त्यांच्या स्वतःच्याच फंक्शनॅलिटी असणार आहेत. ओन कॉन्शियसनेस असतील, त्या सेंटिमेंट्स असतील किंवा सेल्फ अवेअरनेस असतील. दिस मशीन विल बी स्मार्टर दॅन ह्युमन बाईंग. तर ह्या सेल्फ अवेअरनेस मशीन कशा असतील? त्या ह्युमन, माणसाच्या माइंडपेक्षा, म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त हुशार असतील, स्मार्ट असतील. हे झालं आपलं टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? कंपोनंट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, नोट्स नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.